माही तुला इचिगो इची माहित आहे? वन्स इन अ लाईफ टाईम. सगळं तेच आणि तसंच असतं. प्रत्येक वेळी येणारा अनुभव वेगळा असतो. एक पेशंट आहे, इतका उद्धट, दारुडा आणि तिरसट माणूस आहे. Who the hell are you? मला कुणाची गरज नाहीये. नमस्कार मंडळी. नाट्यसंपदा या सदरात मी संपदा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. नातेसंबंधावर भाष्य करणारे चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच आवडतात, कारण त्यात सर्वांना दिसत असतं स्वतःचं रिफ्लेक्शन. अशीच हृदयाला भिडणारी आणि नात्यांवर भाष्य करणारी एक सुंदर कथा. आदित्य इंगळे दिग्दर्शित माया हा चित्रपट येत्या 27 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आज आपण माया या चित्रपटाच्या टीमसोबत खास संवाद साधणार आहोत. जाणून घेणार आहोत या कथेमागचं विचार विश्व, कलाकारांचे अनुभव आणि बरंच काही. चला तर मंडळी, त्यांच्याशी संवाद साधूया. मायामध्ये आम्हाला काय मिळणार आहे? मायामध्ये आय थिंक स्वतःला शोधण्याचा प्रवास आहे. प्रत्येक जण काही ना काहीतरी घेऊन जगत असतो. त्याच्यामधून बाहेर येणं, सुटणं आणि नात्यांचा थोडासा जो गुंता असतो कधी कधी, तो सोडवायला आणि स्वतःबद्दल स्वतःचा शोध म्हणूयात असा घ्यायला हे माया शिकवेल. तुमच्या खऱ्या आयुष्यात मायाळू व्यक्ती कोण आहे? तुमच्या खऱ्या आयुष्याची मायाळू व्यक्ती कोण आहे? माझ्या खऱ्या आयुष्यातली मायाळू व्यक्ती बरेच जण आहेत. माझे आई वडील, माझे सासू सासरे सुद्धा. त्यांनी, मला वाटतं त्यांच्याचमुळे आज मी, त्यांच्या सपोर्टमुळे मी आज इथं उभी आहे असं म्हटलं तर वावगं नाही होणार. माझे मिस्टर तर म्हणजे आता त्यांचा उल्लेख नको का, उल्लेख आता काय करू, पण ते पण तितके सपोर्टिव्ह होते माझ्या बाबतीमध्ये. व्हेरी सॉरी. तू एक चान्स द्यायला हवास. फक्त आजार तुमच्या मनाप्रमाणे आणि तुमच्या वेळेनुसार नाही बरा होत, ते ट्रीट करायची एक पद्धत असते, त्यांनीच तो बरा होतो. फार काही सांगत नाही. आतापर्यंत केल्यापेक्षा वेगळा रोल आहे एवढं सांगतो. वेगळा इन द सेन्स लुक वाईज आणि स्वभाव वाईज सुद्धा. आणि माझ्यासाठीच तो सरप्राईज होता ऍक्च्युली, लोकांसाठी सरप्राईज असेल. आणि मग पुढे तो काय काय होत जातं ते आपण चित्रपटात बघूया. वेगळा आहे चित्रपट, वेगळा आहे पण खूप छान आहे. बघून तुम्हाला आवडेल अशी आशा आहे, खात्री आहे. एक्झॅक्ट लंडनला शूटिंग झालं. हो, त्याचा अनुभव कसा आहे? फॅन्टास्टिक. मी पहिल्यांदा गेलो लंडनला, त्यामुळे लंडनचं शूटिंग हा एक वेगळा मुद्दा होताच. तर ते कथानकासाठी फार आवश्यक होतं लंडनला शूट करणं ही फिल्म. तर तो जो विषय आहे फिल्मचा, तो परदेशात जास्त भेडसावणारा आहे. हळूहळू आपल्याकडे तो विषय येतो आहे. काय आहे तो आता चित्रपटात कळेल. प्रत्येकाच्या आयुष्यातली मायाळू व्यक्ती एकच असते. मला वाटतं पहिली ती आई, बाबा आणि तुमच्या जवळचे बायको, मुलगी आणि मित्र, सगळेच मायाळू. माझ्या आयुष्यात कोणीच कसं त्रासाचं, द्वेषाचं कोणीच नाही. सगळे मायाळू आहेत, खूप प्रेम करतात माझ्यावर आणि आय एम लकी दॅट वे. माणसं आधी मनानं दुखावलेली असतात, आजार नंतर मॅनिफेस्ट होतो. काय बघायला मिळणार आहे आम्हाला ट्रेलर मध्ये बघायला मिळालं? त्या डॉक्टर काय असणार? एक तर प्रीमियर आहे, त्यामुळे तुमचं स्वागत. आणि आता प्रीमियरच आहे, काय बघायला मिळणार ते तुम्ही बघा. आता ऍक्च्युली मला उत्सुकता आहे की प्रेक्षकांना कसं वाटतंय, कारण फिजिओथेरपिस्ट हा रोल आहे माझा, पण गोष्ट त्यातल्या माणसांची आहे. काय घडतंय, कोण कुणाचं कोण आहे, सगळ्यांना उत्सुकता वाटते की नक्की नाती काय आहेत एकमेकांशी, कोण कोणाचं कोण आहे. तर ते सगळं आता कळेल. आणि प्रीमियर झालं, तुम्हीच मला सांगा कशी वाटते. फिजिओथेरपी म्हटल्यानंतर तुम्ही असं विशेष काही ट्रेनिंग घेतलेलं का? ऍक्च्युली फिजिओथेरपिस्टचा पार्ट खूप छोटा आहे त्यातला, त्याची गोष्ट पुढे वेगळी तयार आहे. तुमच्या आयुष्यातल्या मायाळू व्यक्ती जवळच्या किंवा माया करणाऱ्या कोणी कोण आहेत असं?
मला फॉर्च्युनेटली खूप चांगली माणसं भेटली ज्यांनी मला जीव लावला. म्हणजे आपल्या आता आई असं म्हणणं हा वेडेपणा, कारण आई असतेच, आपली आईचा जीव असतोच. पण मला इकडे आल्यावर जे मित्रमैत्रिणी मिळाले, आता आज सुद्धा सुप्रिया आली आहे. सुप्रिया विनोद माझी मैत्रीण, माझ्या पहिल्या नाटकातली जी मैत्रीण आहे सुप्रिया मतकरी विनोद, ती अशा अनेक मित्रमैत्रिणी कमवले मी या क्षेत्रात, ज्यांनी मला खरं तर जीव लावला. आता अगदी 4-4च्या निमित्ताने रोहिणीताई माझ्या आयुष्यात आल्या, तोपर्यंत सगळे की प्रेमानी मायेनी मला त्या माणसाने आपुलकीनी साथ दिली आणि मला माणूस म्हणून ग्रो व्हायला पण मदत केली. नाही, तुझ्या आयुष्यात कोणीतरी येऊच शकतं. तुझ्या बरोबर इथून पुढच्या आयुष्याची स्वप्न बघू शकता. आत्ता सगळं सांगणं खरं तर सिनेमा फोडण्यासारखं होईल, पण अगदी आता थोड्या वेळावरती आलेला आहे प्रीमियर आणि खूप उत्सुकता आहे, एन्झायटी आहे. पण मला खात्री आहे की लोकांना हा चित्रपट नक्की आवडेल, कारण ह्याच्यात जी सगळी आमचे कलाकार मंडळी आहेत त्यांनी फार 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 सुंदर काम केले आणि फार नशीबवान आहे मी दिग्दर्शक म्हणून की अशा कलाकारांबरोबर मला काम करायला मिळालं. आणि पीफमध्येही आमचा याचा शो झाला होता तेव्हा तर फारच उत्तम रिस्पॉन्स होता. आता आज बघूयात कसा आहे येत. हो, नाही नाही, हा केवळ योगायोग आहे. याचं कारण असं की या दोन्ही सिनेमांची गोष्ट अशी होती की जी परदेशात शूट करणं आवश्यक होतं. त्याच्या सगळी पार्श्वभूमी जी आहे ते पुढचा सिनेमा मी इथेच करतोय. खरं सांगू का, मला असं एक माणूस नाही सांगता येणार, पण मला जेवढी माणसं भेटली तर सगळ्यांनी माझ्यावरती खरंच खूप मनापासून प्रेम केलं. सगळेच मायाळू माणसं आहेत माझ्या आयुष्यात जे आहेत ते, आणि जे नसतात ती फार काळ राहत नाहीत आपल्या आयुष्यात. त्यामुळे जे आहेत ती सगळी मायाळू माणसं आहेत आणि मी खरंच त्यांचा आभारी आहे की इतकं प्रेम आणि इतकी माया माझ्यावर करतात. आम्ही हा एक छान आनंद देणारा चित्रपट आहे. सगळ्यांनी जरूर प्रेक्षागृहात जाऊन हा सिनेमा बघा. दुर्दैवाने आता बाकीच्या आपल्या मित्रमंडळींच्या सिनेमाला, आमच्या यादीच्या सिनेमाला पायरसीची कीड खूप लागली आहे. तर माझं कळकळीचं आवाहन आहे की सिनेमा हा सिनेमागृहात जाऊन बघण्याचा कार्यक्रम आहे, जी गोष्ट आहे. तर कृपया सिनेमागृहात जाऊन बघा. पायरेटेड लिंक्सवर बघू नका. ती चोरी आहे, तो गुन्हा आहे आणि आपण सगळे सुजाण आहात. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांना प्रेक्षागृहात जाऊन चित्रपट बघा. धन्यवाद. पुढचं सगळं आयुष्य मला मायासोबत जगायचं. आय लव्ह यू. हो. नमस्कार, मी पार्थ उमराणी. मी माया चित्रपटाचं संगीत केलंय आणि आदित्य दादा असो किंवा मुक्ता असो किंवा गिरीश सर, रोहिणीताई, ही सगळी खूप मोठी, सिद्धार्थ, या अमेझिंग कास्ट बरोबर ज्यांनी चित्रपटामध्ये अप्रतिम कमाल करून ठेवली, अशा लोकांबरोबर काम करतानाची संधी मिळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि पुढे संगीताचं काम करताना अजून एक मोठी गोष्ट, ही संगीतकाराला प्रत्येक इच्छा असते की आपलं गाणं जे येणार आहे ते कोणी लिहावं. तर प्रसिद्ध कवी आणि माझा खूप आवडता कवी वैभव जोशी यांनी ही गाणी लिहिलेली आहेत. त्यामुळे मला खूप जास्त आनंद मिळाला ही गाणी करताना. आणि आदित्य दादा बरोबर काम करताना मुळामध्ये फक्त दिग्दर्शक म्हणून नाही तर संगीताचंही तितकंच ज्ञान त्याला आहे आणि तेवढ्याच गांभीर्याने अगदी पहिल्या प्रोसेस पासून तो इन्व्हॉल्ड होता. त्यामुळे खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता याचा म्युझिक करताना. तर या चित्रपटात 2 गाणी आहे. एक मायाचं टायटल सॉन्ग आहे आणि दुसरं काही येते ओठांवर आहे. त्यातलं माया टायटल सॉन्ग आहे ते मी गायलंय, तर त्याची छोटीशी झलक दाखवतो. माया कल्लोळाचे घर, त्याला स्वप्नांचे छप्पर. माया कल्लोळाचे घर, त्याला स्वप्नांचे छप्पर. घेते चाहूल कुणाची, बिना तोरणाचे दार. ओल्या डोळ्यांच्या अंगणी उभी सरींची पालखी. ओल्या डोळ्यांच्या अंगणी उभी सरींची पालखी.
आणि पापण्यांच्या आड माया मायेला पारखी जशी काय वीण छाया ही माया थँक्यू. का त्या जुन्या आठवणींना कवटाळून बसतीयस? उभं आयुष्य आहे तुझ्या समोर. तू प्लीज माझ्या आयुष्यात ढवळा मंडळी, माया या चित्रपटाच्या टीमशी आत्ताच आपण संवाद साधला. नात्यांचा सुंदर अर्थ, प्रत्येकाच्या आयुष्यात न बोलल्या जाणाऱ्या क्षणांची कहाणी. मंडळी, हा चित्रपट बघायला नक्की जा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.